नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोल्हापूर गगनबावडा मार्गावर टेम्पोने 2 दुचाकी स्वारांना उडवले. कोल्हापूर गगनबावडा महामार्गावर वाकरे फाटा तालुका करवीर येथे दोनवडे फाट्या दरम्यान 2 किलोमीटर अंतरावर टेम्पोने 2 दुचाकींना धडक देऊन दोघांना गंभीर जखमी केलं. प्रदीप मधुकर पाटील वय 30 राहणार आकुर्डे तालुका पन्हाळा, रमेश श्रीपती पाटील वय 36 राहणार वाघोबाची वाडी तालुका करवीर अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. टेम्पो चालक ओंकार लक्ष्मण सोनाळकर वय 45 राहणार वाकरेकर तालुका करवीर याच्या विरोधात गुन्हा नोंद झालाय. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार टेम्पो चालक ओंकार सोनाळकर हा कोपर्डे बाजारातून कोल्हापूरच्या दिशेने जात होता. यावेळी त्याच्या टेम्पोने विठाई चंद्राई हॉलच्या समोर एका दुचाकीला धडक दिली. त्यानंतर बेदरलेल्या चालकाने टेम्पो न थांबवता तसाच पुढे दामटला आणि काही अंतरावर गेल्यावर दुसऱ्या दुचाकीला वाकरे फाट्यावर धडक दिली. तिथेही न थांबता टेम्पो सुमारे 2 किलोमीटर पुढे नेऊन बालिंगा पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी मुरुम टाकलेल्या भरावावर नेऊन अखेर त्याने थांबवला. नागरिकांनी त्याला चोप देण्याचा प्रयत्न केला. याच वेळी पोलीस दाखल झाले व पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. रात्री उशिरापर्यंत चालकाची तपासणी सुरू होती. करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.